विचारचंद्रोदय. विचारचंद्रोदय ग्रंथामध्ये नववी कला आणि 9व्या कलेमध्ये विचार चालू आहे. 185 प्रश्नाचं उत्तर, बरोबर. 67 पान नंबर, त्याच्यामध्ये 9वा मुद्दा. ठीक आहे. प्रश्न हा होता की ब्रह्मस्वरूप जो आत्मा आहे तो जर वाणीचा विषय नाही, अर्थात शब्दाच्या शक्तिवृत्तीने त्याचं ज्ञान होऊ शकत नाही, तर मग त्यास आत्म्यास सत चित आनंदादिक ही विशेषण कसं काय त्या आत्म्यास संबोधित करतात, त्याचा बोध करून देतात, हा प्रश्न होता. तर उत्तर दिले जात आहे की हे जेवढे म्हणून ब्रह्मबोधक पद आहेत, सत चित आनंदादी, हे शक्तिवृत्तीच्या द्वारे त्या आत्म्याचा बोध करून देऊ शकत नाही. मग लक्षणावृत्तीच्या द्वारे. तर कशी लक्षणा केल्या जाते भागत्याग लक्षण या सर्व पदांच्या अर्थामध्ये, तो विषय चालू आहे. तर आपण सत चित आनंद इत्यादिक अनेक पदाचा वाच्यार्थ काय आणि वाच्यार्थापैकी कोणत्या भागाचा त्याग केला असता लक्षार्थाचा बोध होतो याचा विचार करत आलेलो आहोत भागत्याग लक्षणा करून. आता त्याचप्रमाणे आत्म्याचं एक विशेषण दिलं होतं, उपद्रष्टा, बरोबर. तर उपद्रष्टा हे पद सुद्धा कसं लक्षणेच्या द्वारे आत्म्याचं बोधक आहे हा विचार सांगता येत. आता 9 नंबर मुद्दा बघा. ठीक. कंसात दिलाय वा शब्दाचा अर्थ होतो वाच्यार्थ. तर आता उपद्रष्टा पदाचा वाच्यार्थ कोण कोण आहे तो अगोदर सांगतात, आणि वाच्यार्थातील विरोधी अंश जो भाग त्याचा त्याग आणि अविरोधी अंशाचं ग्रहण भागत्याग लक्षणा करून, आहे की नाही, मग सांगताय. तर उपद्रष्टा शब्दाचा अर्थ सांगतात बघा. यज्ञाचा उपद्रष्टा आणि प्रत्यगात्मा दोन्हीसह उपद्रष्टा पदाचा वाच्यार्थ. उपद्रष्टा पदाचा वाच्यार्थ कोण दोन. तर यज्ञामध्ये सुद्धा एक असतो उपद्रष्टा, त्यालाही उपद्रष्टा म्हणतात. आणि प्रत्यगात्मा अर्थात साक्षीभूत चैतन्य, तोही उपद्रष्टा आहे. कसा आहे, मागे उपद्रष्टा या पदावर विचार करत असताना मागच्या कलेमध्ये तिचा विचार झालेला आहे की नाही. आत्म्याचे विशेषणाचं वर्णन करत असताना, तर आत्मा प्रत्येगात्मा साक्षी तोही उपद्रष्टा आहे. उपद्रष्टा पदाचे 2 वाच्यार्थ झाले. त्यापैकी लक्षार्थ घ्यायचा आपण फक्त कोणता सांगतायत पुढे, ल कंसामध्ये दिलाय. ल शब्दाचा अर्थ होतो लक्षार्थ, लक्षणावृत्तीने घेतला जाणारा अर्थ. तर केवळ प्रत्यगात्मा उपद्रष्टा पदाचा लक्षार्थ आहे. ठीक आहे ना. तो उपद्रष्टा पदाचा वाच्यार्थ 2, परंतु लक्षार्थ केवळ प्रत्यगात्मा आहे. लागला अर्थ. हे झालं. पुढचं 10 वाच्यार्थ. लोकगत एखादा पुरुष आणि सजातीयादी भेदरहित ब्रह्म, एक पदाचा वाच्यार्थ. आता एक पदाचा विचार करत आहे, तर एक पदाचे वाच्यार्थ देखील 2. कोण. लोकगत म्हणजे लोकामध्ये विद्यमान असा एखादा पुरुष. विचार, एखादा म्हणजे एकटा. कुठं गेलाय, जंगलामध्ये झाडाखाली जाऊन बसला, तर त्यालाही लोक काय म्हणतात, एकटा आहे, एकटा बसलेला आहे तो तिथं. तर एक पदाचा तोही वाच्यार्थ झाला. आणि ब्रह्म हे देखील एक पदाचा वाच्यार्थ आहे, एक पदाचा अर्थ आहे. कसं की ब्रह्मसुद्धा सजातीयादी भेदरहित आहे, म्हणजे स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद याने रहित असल्यामुळे ब्रह्म देखील एक पदाने बोलल्या जातं. म्हणून एक पदाचे 2 अर्थ झाले, परंतु त्यापैकी आपल्याला लक्षार्थ म्हणून एकच घ्यायचा आहे, आणि तो म्हणजे कोणता, ब्रह्म. तर बघा, लोकगत एखादा पुरुष आणि सजातीयादी भेदरहित ब्रह्म शब्दाच्या नंतर अर्धविराम, एक पदाचा वाच्यार्थ.
व केवळ ब्रह्म एक पदाचा लक्षार्थ झालं. अशा प्रकारे अन्यही विधेय विशेषणाचे लक्षण समजावे. हे उदाहरण म्हणून 10 विधेय विशेषणाच्या बाबतीत चर्चा झाली. अजूनही पुष्कळ विधेय विशेषण आहेत, त्याचाही विचार अशाच प्रकारे समजून घ्यावा. अशा प्रकारे अन्यही विधेय विशेषणाचे लक्षण समजावे. एवं अशा रीतीने प्रपंचाचे असत आदी करून विशेषणाचे निषेधक सदाधिक पदाच्या अर्थासंबंधी भागत्याग लक्षणाची प्रवृत्ती आहे. एकंदरीत या चिंतनातून काय निघलं तर प्रपंच जो आहे जगत, त्याचे असत, जड, दुःख हे त्याचे काय आहे, धर्म आहेत, विशेषण आहेत. त्या विशेषणाची व्यावृत्तीपूर्वक सत अधिक पद ब्रह्माचे काय करतात, बोध करवितात. हा विषय. एवं प्रपंचाचे असत आदी करून, प्रपंच असत आहे पण परमात्म्याला सत म्हटलं गेलं, याचा अर्थ काय होतो की जसा प्रपंच असत आहे त्याच्याहून विलक्षण आहे कोण, परमात्मा. हे त्याच्यातून अर्थ निघतो. असा असत आदी करून विशेषणाचे निषेधक, म्हणजे असत आदी करून म्हणजे असत इत्यादिक जे प्रपंचाचे विशेषण आहेत त्यांचा निषेध करून परमात्म्याचा बोध करून देतात. सत अधिक पद व तेच निषेधक सदाधिक पदाच्या अर्थासंबंधी भागत्याग लक्षणाची प्रवृत्ती आहे. झालं. चला आता कोणत्या पदाने प्रपंचाच्या कोणत्या धर्माची व्यावृत्तीपूर्वक ब्रह्माचा बोध होतो ही गोष्ट सांगायची आहे. त्याकरिता प्रश्न येत आहे 186 नंबरचा प्रश्न. 186 सदाधिक विधेय विशेषण प्रपंचाचा निरोध करून, तिथं निरोध शब्द कट करायचा आणि तिथं टाकायचा निषेध. बघा पुन्हा वाचतो. सदाधिक विधेय विशेषण प्रपंचाचा निषेध करून, आहे की नाही, अवशेष ब्रह्माचे, आता प्रपंचाची व्यावृत्ती झाली, निषेध झाला, मग शिल्लक राहिला कोण, ब्रह्म. त्या ब्रह्माचे कोणत्या प्रकारे बोधन करतात, कशा रीतीने बोध करवितात सदाधिक पद, असा प्रश्न उत्तर दिल्या जात आहे. उत्तर अ. सत म्हटले असता, समजा आता ब्रह्म सत आहे असं म्हटलं तर त्याचा अर्थ काय, असताहून विलक्षण आहे. हा सत म्हटले असता सहज असताचा निषेध होतो. त्या असताचा म्हणजे असत धर्माचा, जो की प्रपंचाचा धर्म आहे, त्याचा निषेध करण्याकरिता वेगळे काही सायास करावे लागत नाही. एखाद्याला म्हटलं की हा बुद्धिमान आहे, हा बुद्धिमान आहे, हे म्हणण्यातून आपापच अर्थ निघतो काय, की हा मंद नाही आहे, नाही बुद्धिमान आहे. तर मंदत्वाची व्यावृत्ती पूर्वक त्या व्यक्तीचा बोध होतो. त्याप्रमाणे सत म्हटले असता सहज असताचा निषेध होतो. आणि असताचा निषेध झाला तर असत संपलं, म्हणजे राहिलं काय मग, सत. शेष राहिलेले जे सद्रूप राहिले ते सद्रूप लक्षणाने सिद्ध होते, लक्षणा करून. त्याचप्रमाणे चित म्हटले असता, ठीक आहे ना जी, ब्रह्माला चित म्हटलंय, प्रपंच चित म्हटलंय कुणाला, ब्रह्माला. तर त्याने काय होतं मग, प्रपंचाचा धर्म जो कोणता, जड, त्याची व्यावृत्ती आणि लक्षणेने चित पदाच्या द्वारे म्हणजे ज्ञानस्वरूप परमात्मा याचा बोध होतो. तेच सांगतात. चित म्हटले असता जडाचा निषेध होतो. शेष सिद्ध, बाकी राहिलेलं चिद्रूप ते लक्षणेने सिद्ध होते. ठीक. पुढे आनंद म्हटले असता दुःखाचा निषेध होतो, आहे की नाही. ब्रह्म आनंद स्वरूप आहे असं म्हटलं म्हणजे याचा अर्थ काय निघतो, की दुःखाहून विलक्षण आहे. दुःख हा धर्म प्रपंचाचा आहे आणि त्याच्याहून विलक्षण भिन्न लक्षणवाला आहे कोण, आत्मा ब्रह्म. आनंद म्हटले असता दुःखाचा निषेध होतो. शेष आनंद रूप म्हणजे सुख रूप हे लक्षणेने सिद्ध होते. बरोबर. पुढचा प्रश्न नाही, पुढचा मुद्दा. ब्रह्म म्हटले असता, आता ब्रह्माला ब्रह्म म्हणतो आपण, याचा अर्थ काय, तर ब्रह्म शब्दाचा अर्थ होतो व्यापक. ब्रह्म व्यापक आहे याचा अर्थ
प्रपंचाचा धर्म जो परिच्छिन्नपणा, परिच्छिन्नता, त्याचा काय होतो? निषेध. आणि त्याहून विलक्षण असणाऱ्या ब्रह्माचा बोध होतो. तर ब्रह्म म्हटले असता परिच्छिन्नतेचा निषेध होतो. शेष राहिलेले व्यापक हे लक्षणाने सिद्ध होते. लक्षणाने म्हणजे लक्षणावृत्तीने सिद्ध होते. त्याचप्रमाणे स्वयंप्रकाश म्हणण्याने ब्रह्म स्वयंप्रकाश आहे असं म्हटलं असता, स्वयंप्रकाश म्हणण्याने परप्रकाशाचा बोध होतो असं आहे ना तिथं. तर बोध नाही, बोध कमी करायचा शब्द तो, आणि तिथं लिहायचं निषेध. चला, स्वयंप्रकाश म्हणण्याने परप्रकाशाचा निषेध होतो. शेष राहिलेले स्वयंप्रकाश, स्वयंप्रकाश परमात्मा, ते लक्षणाने सिद्ध होते, लक्षणेच्या द्वारे जाणले जाते. पुढं कूटस्थ म्हटल्याने, कूटस्थ शब्दाचा अर्थ होतो अविकारी, विकार रहित. विकारपणा हा धर्म प्रपंचाचा आहे, ब्रह्माचा नाही. कारण विकार होत असतो तो सावयव पदार्थात विकार होतो, निरवयव पदार्थामध्ये विकार होत नाही. आणि निरवयव असा एकच पदार्थ आहे आणि ते म्हणजे ब्रह्म. बाकीचे सर्व पदार्थ कसे आहेत? सावयवच आहेत. आणि म्हणून त्यांच्यामध्ये काय होतो? विकार होतो. कूटस्थ अविकारी म्हटल्याने विकाराचे निवर्त्य होते. निवर्त्य होते म्हणजे निवर्तक होते असं पाहिजे, किंवा निषेध होतो असं पाहिजे. विकाराचा निषेध होतो किंवा विकाराचे निवर्तक होते असा. कूटस्थ म्हटल्याने विकाराचे निवर्तक होत आहे, कुटस्थ हे पाहिजे. शेष राहिलेले निर्विकार, निर्विकार चैतन्य ते लक्षणाने सिद्ध होते. झालं. पुढे चला. साक्षी कथन केल्याने, आता साक्षी या पदाचा विचार करत आहे. ब्रह्म कसा आहे? साक्षी आहे. साक्षी आहे म्हणजे काय? तर जगताचा धर्म जो साक्ष, दोन पदार्थ, दोन शब्द आहे, साक्षी साक्ष. साक्ष म्हणजे काय? साक्षी ज्यांचं प्रकाशन करतो त्यांना साक्ष असे म्हणतात. साक्षी घटपटादी सर्व वस्तूंचं प्रकाशन करतो, म्हणून जगत सर्व काय झालं? साक्ष. आणि त्याहून भिन्न आहे कोण? आत्मा. मग तेच दिले आहे. साक्षी कथन केल्याने साक्ष्याचा म्हणजे साक्षीची विषयभूत पदार्थांचा निषेध होतो. शेष राहिलेले साक्षी ते लक्षणाने सिद्ध होते. ठीक. पुढे आत्माद्रष्टा आहे असंही म्हटलं जातं. त्याच्यातून प्रपंचाच्या कोणत्या धर्माचा निषेध होतो सांगतात. द्रष्टा म्हणण्याने दृश्याचा निषेध झाला आहे की नाही? दृश्य दोन शब्द आहेत, द्रष्टा दृश्य. द्रष्टा म्हणजे जाणणारा, आणि जाणणारा जो आहे ज्ञाता, त्याच्याकडून ज्या वस्तू जाणल्या जातात त्यांना म्हणतात काय? दृश्य. मग आत्माद्रष्टा आहे असं म्हटलं तर अर्थात आत्मदृश्य नाही हे सिद्ध होतं. दृश्याची व्यावृत्ती, दृश्याचा निषेध, आणि द्रष्टा जो आत्मा आहे त्याचा लक्षणेने बोध होतो. द्रष्टा म्हणण्याने दृश्याचा निषेध झाला, बाकी राहिलेला तो द्रष्टा हे लक्षणाने सिद्ध होते. लक्षणाने म्हणजे लक्षणावृत्तीने. पुढे उपद्रष्टा म्हटले असता, आता आत्मा उपद्रष्टा पण आहे. मग आत्मा उपद्रष्टा आहे असं म्हटल्याने काय सिद्ध होतं सांगताहेत. उपद्रष्टा म्हटले असता उपदृश्याचा, तिथं काय शब्द चुकीचा छापला आहे? उपद्रष्ट्याचा असं आहे ना, तिथं काय पाहिजे? उपदृश्याचा. दोन शब्द, उपद्रष्टा आणि त्याच्याद्वारे जाणले जाणारे जे पदार्थ त्यांना म्हणतात उपदृश्य. तर आत्मा उपद्रष्टा आहे असं म्हटलं म्हणजे उपदृश्य नाही हा त्याचा अर्थ निघतो. उपद्रष्टा म्हणले असता उपदृश्याचा म्हणजे समीप वस्तूचा. उपदृश्य म्हणजे काय बरं? समीप वस्तू आहे की नाही? अत्यंत नजीक जी वस्तू आहे तिला म्हणायचं काय? उपदृश्य. तर समीप वस्तूचा त्याग घडतो. बाकी राहिलेले ते उपद्रष्टा हे लक्षणाने सिद्ध होते. झाला अर्थ? झाला. एक म्हटले असता नानात्वाचा निषेध घडतो. आत्मा एक आहे
एक म्हणजे काय बरं, नाना नाही हा त्याचा अर्थ, अनेक नाही. एक म्हटले असता नानात्वाचा निषेध घडतो. शेष राहिलेले एक ही लक्षणेने सिद्ध होते. शेष राहिलेले जे एक आहे मग ते लक्षणेने सिद्ध होतं, म्हणजे एक पदाने ब्रह्माचा बोध होतो लक्षणावृत्तीने. या प्रकारे अन्य विधेय विशेषणासंबंधी समजावे. झाला अर्थ. चला, एकंदरीत काय कळलं या उत्तरातून की सत इत्यादी पद काय करतात, की प्रपंचाचे धर्म जे असत जड दुःखाधिक आहेत त्याचा निषेध करून लक्षणेने परमात्म्याचा बोध करवितात, हा त्याचा अर्थ आहे. ठीक. चला, याचा अर्थ हा नाही की आत्मा उपद्रष्टा आहे, साक्षी आहे, म्हणजे तो कोणत्या तरी पदाचा वाच्य झाला, नामी झाला आणि त्याला काहीतरी नाम आहे असं नाही. कारण परमात्मा कोणत्याच पदाचा वाच्य होत नाही, लक्षणेने त्याचा बोध होतो. ठीक आहे. जसं गंगा पदाचा वाच्यार्थ आहे प्रवाह आणि लक्ष आहे कोण, तट. याचा अर्थ गंगा पदाचा वाच्य किंवा गंगा पदाचा अर्थ तट आहे असं मात्र नाही. लक्षणेने काय होतो, बोध होतो. लक्षणावृत्तीने शक्य संबंध हो लक्षण. शक्याचा जो संबंध, शक्य म्हणजे शक्यार्थ, पदाचा एक शक्यार्थ असतो, शक्तिवृत्तीने जाणल्या जाणारा अर्थ शक्यार्थ, आणि त्याचा संबंध म्हणजेच लक्षण असा आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न नंबर आहे 187. अनंताधिक निषेध विशेषणे प्रपंचाचा निषेध कोणत्या प्रकारे करतात. ठीक आहे ना जी. अनंताधिक, आता काही विधेय विशेषण आहेत, काही निषेध विशेषण आहेत. तर विधेय विशेषणाच्या बाबतीत झालं आता चर्चा. आता निषेध रूप जे विशेषण होते ना त्याच्या बाबतीत चर्चा करतात. अनंत, अखंड, अद्वय, अव्यक्त इत्यादी हे सर्व काय होते, निषेध विशेषण. तर अनंताधिक निषेध विशेषणे प्रपंचाचा निषेध कोणत्या प्रकारे करतात, हे सुद्धा प्रपंचाचा निषेध कशा रीतीने करतात त्याचं उत्तर. अनंत म्हटले असता देश काल वस्तू कृत परिच्छेदाचा निषेध होतो. आता समजा म्हटलं ब्रह्म अनंत आहे. अनंत आहे म्हणजे काय, अंताहून भिन्न आहे. अंत म्हणजे काय, अंत हा धर्म कुणाचा, जगताचा. अंत म्हणजे काय, की ज्याचा देशाने अंत होतो म्हणजे परिच्छेद होतो, कालाने अंत होतो, वस्तूने अंत होतो. म्हणजे देश काल वस्तूने जी वस्तू परिच्छिन्न ठरते तिला काय म्हणतात, अंतवान. म्हणजे घटाधिक पदार्थ कसे आहे, अंतवाले आहे. कारण ते देशाने मर्यादित आहे, कालाने मर्यादित आहे, वस्तूने मर्यादित आहे. म्हणजे देश काल वस्तू परिच्छेद त्यांच्या ठिकाणी आहे. पण ब्रह्म मात्र अनंत आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, अंत असणारा जो प्रपंच त्याच्याहून भिन्न लक्षणवाला आहे कोण, आत्मा ब्रह्म. अनंत म्हटले असता देश काल वस्तुकृत परिच्छेदाचा निषेध होतो. बाकी राहिलेले अनंत ते लक्षार्थाने सिद्ध होते. लक्षार्थाने म्हणजे लक्षणावृत्तीने सिद्ध होते, हा त्याचा अर्थ आहे. अर्थात सिद्ध होतं. इत्यादी अन्य विशेषणासंबंधी समजावे. अशाच रीतीने अन्य वाक्याच्या विशेषणाच्या बाबतीत बी समजावं, जसं अनंत, अखंड, अद्वय वगैरे. पुढे प्रश्न नंबर 188. या विशेषणाचा अशा प्रकारे अर्थ करण्यात काय हेतू आहे. म्हणे का हो, आत्ता तुम्ही वर विधेय आणि निषेध रूप विशेषणाचा अशा रीतीने जो अर्थ केला की प्रपंचाच्या धर्माची व्यावृत्तीपूर्वक ब्रह्माचा बोध करवितात, तर असा अर्थ करण्यात काय हेतू आहे, म्हणजे काय प्रयोजन आहे. काय हेतू आहे म्हणजे काय प्रयोजन आहे असा प्रश्न. उत्तर, या विशेषणाचा असा अर्थ करण्याचा हा हेतू आहे की कोणता, की चैतन्य हे मन वाणीस विषय नाही, हे सांगण्यात तात्पर्य आहे. चैतन्य अर्थात आत्मा ब्रह्म मनाचाही विषय नाही आणि वाणी म्हणजे कोणत्याही शब्दाचा विषय नाही. कळलं की नाही. वाच्यवाचक भाव त्याच्या ठिकाणी नाही. जर वाच्यवाचक भाव होऊ लागेल तर ब्रह्म सुद्धा अनित्य ठरेल. ब्रह्म मात्र सर्व धर्माहून असंग निर्लेप आहे. या विशेषणाचा असा अर्थ करण्याचा हा हेतू आहे की चैतन्य हे मन वाणीस विषय नाही. अशा अर्थाच्या ज्या श्रुती आहेत त्यांचा अविरोध दिग्दर्शित होण्याकरिता होय. म्हणजे ज्या श्रुती सांगतात की आत्मा मनाचा विषय नाही, वाणीचा विषय नाही,
त्या श्रुतीबरोबर सुद्धा विरोध येत नाही, अविरोध सिद्ध होतो हा अर्थ. अशा अर्थाच्या ज्या श्रुती आहेत त्यांचा अविरोध दिग्दर्शित होण्याकरिता म्हणजे अविरोध स्पष्ट होण्याकरिता होय. ज्या अर्थी म्हणजे कसं काय बरं आता स्पष्टीकरण करतात की आत्मा मन आणि वाणीचा विषय का होत नाही, त्याचं उत्तर की ज्या अर्थी जाती गुण क्रिया नाम संबंध, तिथं संबंध शब्द नाही आहे ना, संबंध शब्द लिहा नामच्या नंतर. बघा, ज्या अर्थी जाती गुण क्रिया नाम संबंध हीच मन वाणीस प्रवृत्त करण्याचे हेतुभूत आहेत. मन किंवा वाणी, वाणी म्हणजे शब्द, तो शब्दांची प्रवृत्ती म्हणजे वाणीची प्रवृत्ती किंवा मनाची प्रवृत्ती त्या अर्थाविषयी होते, त्या पदार्थाविषयी होते की ज्याच्या ठिकाणी या धर्मापैकी कोणता तरी धर्म आहे. जाती तरी असली पाहिजे, गुण तरी असला पाहिजे, काही क्रिया तरी असली पाहिजे, नाम तरी तिला असलं पाहिजे, संबंध तरी असला पाहिजे, यापैकी कोणीतरी असलं पाहिजे, तरच मन आणि वाणीच्या द्वारे त्या पदार्थाचा काय होतो, बोध होतो, नाही की नाही. जसं घट आहे असं बोलल्या गेलं तर घटाच्या ठिकाणी घटत्व जाती आहे, ती घट शब्दाची प्रवृत्ती निमित्त आहे. घट शब्दाची प्रवृत्ती कंबुग्रीवादिमान वस्तूच्या ठिकाणी होते. का बरं, त्याच्या ठिकाणी जाती आहे, कोणती, घटत्व जाती आहे, ठीक आहे ना. काही ठिकाणी गुण, काही ठिकाणी क्रिया, जसं पाचक एखाद्याला आपण म्हणतो, तर पाचक म्हणजे काय बरं, पचन क्रिया रूप धर्म त्याच्या ठिकाणी आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं, पाचक. तिथं पाचक शब्दाचं प्रवृत्ती निमित्त आहे काय, क्रिया. अशा रीतीने तर म्हणजे तात्पर्य काय, मन वाणीचा विषय ती वस्तू होते की जिच्या ठिकाणी यापैकी कोणता तरी धर्म असतो. पण ब्रह्माच्या ठिकाणी न जाती आहे, न गुण, न क्रिया, न नाम, न संबंध, आणि म्हणून मन वाणीचा विषय होत नाही. कोण, ब्रह्म. ज्या अर्थी जाती गुण क्रिया नाम संबंध हीच मन वाणीस प्रवृत्त करण्याचे हेतुभूत आहे म्हणजे कारण आहे, ती ब्रह्मस्वरूपी नाहीत, ब्रह्माच्या ठिकाणी हे नाही आहे. किंतु मग ब्रह्म निर्धर्मक असल्याने ते निर्विशेष आहे. ब्रह्म कसा आहे, निर्धर्मक म्हणजे कोणताच धर्म त्याच्या ठिकाणी नाही. त्यामुळे ब्रह्म कसा आहे, निर्विशेष म्हणजे विशेष रहित, विशेष म्हणजे धर्म आणि विशेष रहित आहे ब्रह्म. याचा अर्थ ब्रह्माच्या ठिकाणी कोणताच धर्म नाही. किंतु ब्रह्म निर्धर्मक असल्याने ते निर्विशेष आहे. यास्तव म्हणजे यामुळे, या कारणाने श्रुती ही त्यास मन वाणीचा अविषय म्हणते. श्रुती त्यास ब्रह्मास मन वाणीचा अविषय म्हणून सांगते. किंवा जे काही प्रतिपादन करणे आहे ते द्वैतात होते. दुसरी व्युत्पत्ती, दुसरा विचार सांगतात की म्हणे जे काही किंवा जे काही प्रतिपादन करणे आहे ते द्वैतात घडते. ज्याचंही प्रतिपादन करायचं असेल आपल्याला ते कुठं घडतं, द्वैतात. आणि ब्रह्माच्या ठिकाणी द्वैत आहे का, नाही. ब्रह्म कसं आहे, अद्वैत आहे. आणि म्हणून अद्वैत असणाऱ्या ब्रह्माच्या ठिकाणी मन आणि वाणीची प्रवृत्ती होत नाही. किंवा जे काही प्रतिपादन करणे आहे ते द्वैतात होते. अद्वैत सिद्धांत संभवत नाही. म्हणजे कसं, तिथे एक शब्द लिहा, अद्वैत सिद्धांतात, अद्वैत सिद्धांतामध्ये किंवा तात असं काहीतरी संभवत नाही, छापेलच आहे. म्हणजे काय बरं, अद्वैत स्वरूप जे एक तत्व आहे त्याच्या ठिकाणी आहे की नाही, काय, मन वाणीची प्रवृत्ती होत नाही. मन वाणीची प्रवृत्ती कुठं होते, मग द्वैतात होते, अद्वैतात नाही. ब्रह्म कसा आहे, अद्वैत आहे. अद्वैत सिद्धांतात संभवत नाही. यास्तव म्हणजे यामुळे या विशेषणाचा असा अर्थ करण्यात श्रुती विरुद्ध द्वैताची सिद्धी संभवत नाही. द्वैत कसा आहे, श्रुतीच्या विरुद्ध आहे. कारण श्रुती कशाचं प्रतिपादन करते, अद्वैताचं. आणि जर कोणी द्वैताचं प्रतिपादन करू लागला तर ते प्रतिपादन कसं होतं, श्रुतीच्या विरुद्ध होतं. मग श्रुतीच्या विरुद्ध असणारं जे द्वैत त्याची सिद्धी होत
नाही. म्हणून या सर्व पदांचे सच्चिदाधिक आदी पदांचे अशा रीतीने अर्थ केलेले आहेत. पंक्ती पहा. यास्तव या विशेषणाचा असा अर्थ करण्यात श्रुती विरुद्ध द्वैताची सिद्धी संभवत नाही आणि अद्वैत याचे ज्ञान सहज मुखाने होते आणि अद्वैत ब्रह्माचं ज्ञान सहज सरलतेने होऊन जातं. हा अर्थ झाला. इति श्री विचार चंद्रोदय दर्शने अवाच्य सिद्धांत नाम नवम कला समाप्ता. अशा रीतीने ही 9वी कला या ठिकाणी समाप्त होते की जिचं नाव आहे अवाच्य सिद्धांत वर्णन. अवाच्य म्हणजे काय की ब्रह्म हे कोणत्याही पदाचं वाच्य होत नाही. जसा घट हा घट पदाचा वाच्य आहे तसं ब्रह्म कोणत्याही पदाचं वाच्य नाही आहे. म्हणजे कोणत्याही पदाच्या शक्तिवृत्तीने ब्रह्माचा बोध केल्या जाऊ शकत नाही. हा विचार सांगणारी ही 9वी कला या ठिकाणी समाप्त होते. ठीक आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. विचार चंद्रोदय. विचार चंद्रोदय ग्रंथामध्ये आज 10वी कला. ठीक आहे. अथ दशम कला दर्शन प्रारंभ. 10व्या कलेला प्रारंभ होत आहे. या 10व्या कलेचं नाव आहे सामान्य विशेष चैतन्य वर्णन. ठीक आहे. सामान्य चैतन्य विशेष चैतन्य. सामान्य धर्म सामान्य चैतन्य कुणाला म्हणायचं आणि विशेष चैतन्य कुणाला म्हणायचं हा विचार सांगणारी ही कला आहे. तर या कलेमध्ये सुद्धा मूळ ग्रंथामध्ये असणारा जो पद्य भाग तो दिलेला नाही. तर तो आपण लिहूया अगोदर, नंतर त्याचं उच्चारण करून त्याचा अर्थ करूया. तर लिहा. चेतन हयजू समान विशेषसु. चेतन हयजू समान विशेषसु अर्धविराम. दोविध सत्य सुजान समानै. सुजान समानै पूर्णविराम. एक ओळ झाली. पुढं भ्रांती स्वरूप. भ्रांती स्वरूप विशेष जू कल्पित. विशेष जू कल्पित अर्धविराम. संस्कृती आश्रम. आश्रम आश्रय. संस्कृती आश्रय सो तिही भानै मानै. संस्कृती आश्रय सो तिही मानै पूर्णविराम. पुढे जो रवि को प्रतिबिंब. जो रवि को प्रतिबिंब जलाधिक अर्धविराम. सो रवि रूप. सो रवि रूप विशेष पिछानै. विशेष पिछानै पूर्णविराम. खाली त्योमति में. त्योमति में प्रतिबिंब परातम. प्रतिबिंब परातम अर्धविराम. सौकल्पित विशेष ही जानै. सौकल्पित विशेष ही जानै. एक नंबर. पहिला द्वा पुरा झाला. पुढचा आवत जावत लोक प्रलोक ही
आवत जावत लोक प्रलोक ही अर्धविराम भोगत भोगजू कर्म निपानई भोगत भोगजू कर्म निपानई पूरा सो सब चित चित आभास करे सो सब चित आभास करे अरु आभास करे अरु अर्धविराम शुद्ध समान मही नहीं मानई शुद्ध समान मही नहीं मानई पूर्ण विराम पुढची ओळ अस्थिरू भाती प्रिय सब पूरन अर्धविराम ब्रह्म समानसु चेतन मानई पूर्ण विराम पूरा नाम रूप एक मिनट नाम रूप तजी सतचेतन अर्धविराम मोद पीतांबर आप पिछानई झाला ठीक आहे उच्चारण करूया चेतन हयजु समान विशेषसु दोविद सत्य सुजान समानई चेतन हयजु समान विशेषसु भ्रांति स्वरूप विशेषजु कल्पित संस्कृति आश्रय सोति ही मानई भ्रांति स्वरूप विशेषजु कल्पित संस्कृति आश्रय सोति ही मानई जो रवि को प्रतिबिंब जलादिक सो रवि रूप विशेष पिछानई जो रवि को प्रतिबिंब जलादिक रूप विशेष पिछानई त्योमति में प्रतिबिंब परातम सवकल्पित विशेष जानई त्योमति में प्रतिबिंब परातम सवकल्पित विशेष जानई आवत जावत लोक प्रलोकही भोगत भोगजु कर्म निपानई आवत जावत लोक प्रलोकही भोगत भोगजु कर्म निपानई सो सब चित्त आभास करे अरु शुद्ध समान मही नहीं मानई सो सब चित्त आभास करे अरु शुद्ध समान मही नहीं मानई अस्थिरु भाति प्रिय सब पूरन ब्रह्म समान सुचेतन मानई अस्थिरु भाति प्रिय सब पूरन ब्रह्म समान सुचेतन मानई नाम रूप तजी सत चेतन मोद पीतांबर आप पिछानई नाम रूप तजी सत चेतन मोद पीतांबर आप पिछानई ठीक आता अन्वय बघूया तर प्रथम पंक्ती में ही जू चेतन सु समान विशेष दो विध है पहले दूसरा ही शब्द है हो गया सुजान समानई सत्य सुजान समानई सत्य ठीक
नीचे की पंक्ति में आइए, खालच्या ओळीत, जो विशेष भ्रांति स्वरूप कल्पित, भ्रांति स्वरूप कल्पित, पुढे संस्कृती आश्रय सोती ही माने, सरळ आहे, संस्कृती आश्रय सोती माने झालं. तिसरी ओळ, चौथी ओळ सरळच आहे. जो रवि को प्रतिबिंब जलादिक, सो रवि रूप विशेष पिछाने, त्यो मती में प्रतिबिंब परातम, सौ कल्पित विशेष ही जाने. ठीक आहे, अर्थ पहा पहिल्या दोह्याचा, की जू चेतन सु समान विशेष दोविध है, या अर्थ. तर जू म्हणजे जे चेतन आहे ते, सु म्हणजे ते, समान विशेष दोविध है, म्हणजे जे चेतन आहे ना ते दोन प्रकारचं, समान विशेष. समान म्हणजे सामान्य, विशेष म्हणजे विशेष. ठीक आहे ना, सामान्य चैतन्य, विशेष चैतन्य. याचा अर्थ चैतन्य रूप परमात्मा केही परमात्माचेच वस्तुता दोन भेद आहे असं सांगण्यात तात्पर्य नाही. परंतु आपल्याला प्रतीत होणारं जे जगत आहे, भ्रमरूप आहे, त्याची संगती लावून परमात्म्याचा बोध करविण्याकरिता ह्या साऱ्या प्रक्रिया आहेत. ठीक आहे, तर चला मग झालं दोविध आहे. बर, मग तर सुजान, सुजान शब्दाचा अर्थ आहे विवेकी जन, विवेकी लोक. काय समजतात मग, तर समानही सत्य, म्हणजे समान शब्दाचा अर्थ सामान्य, तर सामान्य रूप सत्य, सामान्य रूप हे सत्य आहे, सामान्य रूप सत्य जे आहे तेच आत्मा आहे असं मानतात. मान आहे. सुजान समानही सत्य, विवेकी लोक सामान्य रूप जे आहे तेच आत्म्याचं स्वरूप आहे असं मानतात. झालं. जो विशेष भ्रांती स्वरूप कल्पित, जो म्हणजे जे विशेष आहे ना, कल्पित विशेष ज्याला म्हटलं गेलं होतं मागं, तर जे विशेष ते भ्रांती स्वरूप कल्पित आहे की नाही, कल्पित विशेष भ्रांती रूप आहे. जसं रज्जूचं सर्प हे रूप रज्जूचंच आहे, पण ते कसं आहे, विशेष आहे पण कल्पित आहे, त्याप्रमाणे. तर जो विशेष भ्रांती स्वरूप कल्पित, मग ते कोण आहे, संस्कृती आश्रय सो तीही मान आहे. ठीक आहे ना. संस्कृती, संस्कृती शब्दाचा अर्थ आहे संसार, संस्कृती आश्रय सो तीही माने. संस्कृत म्हणजे ते रूप संसाराचा आश्रय आहे, अर्थात संसाराचं ते रूप आहे, संसाराचं ते विशेष रूप आहे. सो तीही माने असं विवेकी लोकांनी म्हटलेलं आहे. माने. पुढे जो रवि को प्रतिबिंब जलादिक, जो म्हणजे ज्याप्रमाणे, रवि म्हणजे सूर्य, सूर्याचं जलामध्ये काय आहे, प्रतिबिंब, तर सो रवि रूप विशेष पिछाने आहे की नाही. तर जलामध्ये पडलेलं प्रतिबिंब आहे ना ते, सो म्हणजे ते रवि रूप, सूर्याचंच रूप आहे, विशेष रूप आहे, पण कसं, कल्पित विशेष आहे, वास्तविक विशेष रूप नाही आहे. सो रवि रूप विशेष पिछानई, पिछानी म्हणजे पहचानावे, समजावे असं नाही. काय, रवीचं विशेष रूप, सूर्याचं विशेष रूप, पण कसं, कल्पित विशेष. कोणतं, जलामध्ये पडलेलं सूर्याचं प्रतिबिंब, असा अर्थ आहे. हा दृष्टांत झाला. त्यो म्हणजे त्याप्रमाणे मतीने प्रतिबिंब परातम, मती म्हणजे बुद्धी, बुद्धीमध्ये परातम प्रतिबिंब, परमात्म्याचं जे प्रतिबिंब आहे की ज्याला आपण चिदाभास म्हणतो, सो कल्पित विशेषही जाणे. तो चिदाभास सुद्धा कसा आहे, कल्पित विशेष आहे की नाही. सो म्हणजे तो चिदाभास कल्पित विशेषही जाणे, कल्पित विशेष ते चैतन्याचं रूप आहे असं समजावं. तर सत्स्वरूप हे परमात्म्याचं सामान्य रूप आहे, ते वास्तविक आहे, तोच आत्मा आहे. आणि त्या परमात्म्याचं जे कल्पित विशेष रूप आहे, चिदाभास वगैरे जीव, ते मात्र कसं आहे,
ते कल्पित विशेष आहे. लागला अर्थ की नाही? सो कल्पित विशेषही जाणे, ते काही वास्तविक परमात्म्याचं रूप नाही, हा अर्थ. पुढचा दोहा बघा, त्याचा अन्वय. लोक, दोन शब्द सोडून आलाय ना. लोक प्रलोक ही आवत जावत. जू कर्म निपानई भोग भोगत. जो कर्म निपानई भोग भोगत. झालं. खालच्या ओळी दुसरी ओळ सरळच आहे. सो सब चित आभास करे, अरु शुद्ध समान मही नाही मानई. झालं. तिसऱ्या ओळीत चला. तिसरी ओळीमध्ये पहिली अर्धी सरळच आहे. अस्ति रु भाती प्रिय सब पूरन. पुढे समान सु ब्रह्म चेतन माने. समान सु ब्रह्म चेतन माने. झालं. खालच्या ओळी चला. पीतांबर सुरू मध्ये नाम रूप तजी सत चेतन मोद आप पिछाने. आप पिछाने अर्थ पहा. तर वर चिदाभासाला काय म्हटलं गेलं? कल्पित विशेष रूप आहे. ती कसं आहे? तर लोक प्रलोक ही आवत जावत. ते जे आत्म्याचं चैतन्याचं कल्पित विशेष रूप आहे ना चिदाभास, जीव ज्याला आपण म्हणतो, ते लोक प्रलोक, लोक परलोकाला जात आणि येतं. म्हणजे त्याला काय होतं? संसार आहे, जन्म मरणादी, जातं येतं, अन्य शरीर धारण करतं. लोक प्रलोक ही आवत जावत. कोणतं रूप? पण कल्पित विशेष. सत्स्वरूप जे वास्तव जे रूप आहे सामान्य चैतन्य, त्याचा मात्र जाणं येणं कुठेही नाही आहे. जन्मही नाही, मरण नाही, न लोक न परलोक. लोक प्रलोक ही आवत जावत. पुढे जू कर्म निपानई भोग भोगत. आहे की नाही? जू म्हणजे जे कर्म निपानई. निपानई शब्दाचा अर्थ निष्पन्न. जे कर्मापासून निष्पन्न भोग, कर्मानेच भोग प्राप्त होतात नाही. कर्मापासून निष्पन्न जे भोग आहे भोगत, त्या भोगाला तो भोगतो. कोण? कल्पित विशेष चिदाभास जीव. पुढे सो सब चित आभास करे. आणखी स्पष्ट केलं आहे. सो सब म्हणजे आता सांगितलेलं लोक परलोकाला जाणं येणं, भोग भोगणं, कर्म करणं आदी आदी हे सर्व कोण करतं? तर सो सब म्हणजे ते सर्व चित आभास करे. चित म्हणजे चैतन्य, त्याचा आभास, प्रतिबिंब, चिदाभास जीव ज्याला आपण म्हणतो. चित आभास करे. अरु म्हणजे आणि शुद्ध समान मही नाही माने. म्हणजे शुद्ध समान म्हणजे सामान्य चैतन्य. शुद्ध सामान्य चैतन्य जे आहे, मही म्हणजे मध्ये, मे. शुद्ध समान मे, महीचा अर्थ मे, मध्ये, नाही माने. त्याच्या ठिकाणी हे सर्व धर्म नाहीत. सामान्य चैतन्य रूप जो आत्मा आहे त्याच्या ठिकाणी हे सर्व धर्म नाही. हे सर्व म्हणजे कोणते? गमनागमन, परलोकाला जाणं येणं, पुन्हा कर्म करणं, त्याचा भोग भोगणं, हे सर्व धर्म त्या सामान्य रूप आत्मचैतन्याचे नाहीत. कसं आहे ते सामान्य चैतन्य? सांगतायत. अस्ति रुभाती प्रिय सबपूरण. अस्ति आहे, सत्स्वरूप आहे. भाती म्हणजे चित स्वरूप आहे. प्रिय म्हणजे आनंद स्वरूप आहे. पुन्हा सबपूर्ण म्हणजे सर्व पदार्थांमध्ये ओत प्रोत भरून उरलेलं आहे, पूर्ण आहे ते. ठीक आहे ना? सबपूर्ण. समान सु ब्रह्मचेतन माने. समान म्हणजे सामान्य चैतन्य, ते ब्रह्मचैतन्य आहे की जे अस्ति भाती प्रिय रूप आहे, पूर्ण आहे. समान सुब्रह्म चेतन माने, असं ते चेतन सामान्य चैतन्य आहे, ब्रह्म आहे. झालं एवढं. खालच्या ओळीत पीतांबर म्हणजे पीतांबरजी महाराज, पंडित पीतांबरजी महाराज या ग्रंथाचे मूळ लेखक. पंडित पीतांबरजी महाराज म्हणतात की नाम रूप तजी, प्रपंचामध्ये सर्व असणारं जे नाम आणि रूप आहे त्याचा पूर्णपणे काय करायचा?
त्याग. नामरूप तजी त्याग करून सत चेतन मोद. सत्स्वरूप, चेतन म्हणजे चित स्वरूप, ज्ञान स्वरूप, आणि मोद म्हणजे आनंद स्वरूप. मोद शब्दाचा अर्थ आहे आनंद. तर सत चित मोद आनंद स्वरूप आप पिछाने. आप म्हणजे आपण स्वतः आहोत असं पिछाने पहचानावे म्हणजे जाणून घ्यावे की आपलं वास्तविक स्वरूप काय आहे. सत चित आनंद स्वरूप पूर्ण आपलं स्वरूप आहे, अपूर्ण नाही. अपूर्ण संसार आहे. झालं. असं झाला या दोह्यांचा अर्थ. आता या कलेमध्ये त्याच्या खाली प्रश्न आहे 189 वगैरे. तर प्रश्न आहे 189वा. विशेष चैतन्य म्हणजे काय आहे की नाही. तर प्रश्न आणि उत्तर या सर्वांचा विचार आपण उद्याच करू. ठीक आहे, वेळ संपला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.